नमस्कार. श्रावण महिना उजाडला आहे. आज श्रावण शुद्ध प्रतिपदा. काल गतहारी अमावस्या होऊन गेली. अनेक लोकांनी कांदे नवमी साजरी केली. विविध प्रकारचे पदार्थ खाऊन झाले, शाकाहारी मांसाहारी सर्व. आता मात्र आजपासून अतिशय शुद्ध आणि सात्विक घरामध्ये शिजवलेलं, शुद्ध मनाने असं केलेलं असं अन्न हे खाणं आवश्यक आहे. हा वर्षा ऋतू हा आपली पचनशक्ती मंद करणारा आहे. आपला अग्नी पचनशक्ती क्षीण होते आणि या स्थितीमध्ये कुठे वाटण घाटण, कांदा लसूण, पाव, ब्रेड, मिसळ, फरसाण, विविध प्रकारची सँडविचेस, ब्रेड, बर्गर असल्या वस्तू खाण्याचा हा ऋतू बिलकुल नाही. एकंदर वातप्रकोप होत असणारा आणि पित्त प्रकोप होत असणारा असा हा काळ लक्षात घेऊन आपला आहार हा अतिशय शुद्ध सात्विक असा हवा. आणि काय हवं तर मुगाच्या डाळीची छान आमटी, हिंग, हळद, मोहरी अशी घातलेली फोडणी केलेली किंवा तूप जिऱ्याची फोडणी देऊन केलेली मुगाची आमटी, वरण आणि गरमागरम भात. हे खरं तर आपलं अतिशय साध असं अन्न आपल्या पचनसंस्थेला ताकद देईल, पचनसंस्थेवर लोड येणार नाही अशा प्रकारचं वरण भात असं अन्न आपण खाणं आवश्यक आहे. किंवा या मुगाची डाळ आणि तांदूळ असं घेऊन छान अशी फोडणी दिलेली मुगाच्या डाळीची पातळ खिचडी खायला हरकत नाही. अगदीच या मूग आणि तांदूळाचा खिचडीचा किंवा वरण भाताचा कंटाळा येत असेल तर याच मुगाच्या डाळीचं पीठ करून आणि तांदूळाचं पीठ करून त्याचं एकत्र मिश्रण करून त्याच्या आंबोळ्या घातल्या, त्याचे घावणे घातले आणि तोंडी लावायला छानशी पुदिना वगैरे घालून चटणी केली नारळाची, तर अतिशय छान असं खाद्य, पचनसंस्थेवर लोड येणार नाही असं खाऊन आपल्याला आपलं आरोग्य नक्की टिकवता येईल. अनेक लोक सध्या आजारी पडत आहेत. कुणाला सर्दी होते, कुणाला ताप येतोय, कुणाचं अंग धरून येतंय, कुणाचं डोकं दुखतंय, कुणाची कंबर जखडले, कुणाचे सांधे सुचलेत, कुणाला वाताचे त्रास होत आहेत, पोटऱ्या दुखत आहेत. अशी सगळी माणसं, हे सगळे पेशंट आमच्याकडे येत असतात. तर ह्या अशा प्रकारचे त्रास होत असणाऱ्या, पावसाळा आल्यामुळे जे वाताचे विकार होतात, अंगाला सूज येते, अंग दुखतं, ताप भरतो, अशा प्रकारच्या मंडळींसाठी, मग तो कुणाला व्हायरल फिवर असेल, कुणाला अन्य कावीळ होत असते, विविध प्रकारचे व्याधी या पावसाळ्यामध्ये होतात. कुणाला टायफॉइड होतो, कुणाला डेंग्यू होतो, कुणाला चिकनगुनिया होतो आणि असे विविध प्रकारचे सूज असलेले सांध्यांचे आणि असे वाताचे विकार घेऊन आमच्याकडे लोक येत असतात. तर ह्या सगळ्या माणसांचं अगदी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आचरण करण्यासाठी आवश्यक गोष्ट असलेली ती म्हणजे हलका आहार. आणि हा श्रावण महिन्यामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. पचनसंस्थेवर लोड आला नाही की आपोआपच तुमचा रसधातू, रक्तधातू याच्यामधल्या अशुद्धींची शुद्धी व्हायला लागते. लिव्हरवरचा लोड कमी होणं आवश्यक आहे आणि तो लोड कमी झाला की आपोआपच अंगावरची सूज कमी होते, पचनशक्ती सुधारते, मलमूत्रांचं प्रवर्तन नीट व्हायला लागतं, छान नीट झोप लागायला लागते. शांत झोप लागली तर दिवस फ्रेश जाणार. तर नुसत्या पेशंट्सनाच नाही तर आपले आता अनेक व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत. तर ह्यांनी या वर्षा ऋतूमध्ये काय काळजी घ्या तर पचायला हलका सुपाच्य असा आहार घ्या. सकाळी एक 8:30-9ला छान गरम गरम असा मऊ भात किंवा मुगाच्या डाळीची पातळ खिचडी गरम गरम, अगदी त्याच्यावर छान तूप वगैरे मेतकूट घाला, लिंबाचं लोणचं असेल तर फारच छान. आणि असं सकाळी हलका आहार किंवा दलिया चालू शकतो, दलियासुद्धा छान असतो.
पण त्यात कांदा वगैरे काय नाही घालायचं. कांदा आणि टोमॅटो हे अतिशय सध्या या ऋतूमध्ये त्रासदायक गोष्टी आहेत. टाळा. अनेक लोकांना गाऊट आणि युरिक ॲसिड वाढल्यामुळे अंगठे वगैरे सुद्धा दुखत असतात, सुजत असतात. त्यांनी तर कांदा कच्चा आणि टोमॅटो हे नक्की टाळा. आणि सकाळच्या वेळेत असा नाश्ता केला 9 भाताचा की 12 ते 1 या वेळेमध्ये हलकं जेवण, आमटी, भात, भाजी, भाकरी, पोळी असं साधं घरात शिजवलेलं अन्न. मग कोणी कामावर जाणारे असतील त्यांनी डब्यामध्ये या वस्तू घेऊन जा. अगदी भातसुद्धा डब्यामध्ये न्यायला हरकत नाही. पण कोशिंबीर नेऊ नका, सॅलड नेऊ नका. ते सात्विक अन्न नाही. पचायला अतिशय जड, पोटामध्ये सूज आणणारं आणि अग्नीला मंद करणारं असं ते सॅलड आहे. त्यामुळे कोशिंबिरीचा वापर आणि दही घातलेलं, दही कांदा असं घातलेलं तर कोशिंबीर अगदी नक्कीच टाळा. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये शक्य होईल तेवढं लवकर जेवण करा. अगदी ज्या लोकांना शक्य असेल ना त्यांनी 6 वाजताच हलका आहार करून टाकायचा. 6 वाजताना जेवलं की मग रात्री जेवण, डिनर वगैरे काही नाही. अगदी दूधसुद्धा प्यायची गरज नाही. या महिन्यामध्ये तर बिलकुल दूध पिऊ नका. दूध हे आत्ता या महिन्यामध्ये विषसमान आहे. श्रावण महिन्यामध्ये आत्ता हा असा पाऊस पडत असताना वर्षा ऋतूमध्ये दूध वर्ज्य करा. दूध, केळी या वस्तू टाळा. अनेक उपास असतात आणि अनेक उपासना हे लोक दूध आणि केळी, केळ्याची शिकरण, साबुदाण्याची खिचडी असे प्रकार खात असतात. शेंगदाणे टाळायचे. आत्ता हे अन्न पचायला जड आहे. हे खाऊन पचन संस्थेची वाट लागते. अगदी टाळा. साधं अन्न खाऊन राहा. कारण विविध व्याधी असे दरवाजामध्ये, उंबरठ्यामध्ये वाट बघतायत. तुम्ही चुका कधी करताय, पचन संस्थेवर लोड कधी आणताय आणि येऊ असं विचारतायत. काळजी काय घ्यायची? तर शांत झोप लागली पाहिजे. जागरणं फार नको व्हायला. आणि उत्तम प्रकारे झोप लागली तर अन्नाचं पचन नीट होतं. आणि पचन नीट झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा चांगली भूक लागते, पोट साफ होऊन. तर अशी काळजी ह्या वर्षा ऋतूमध्ये घ्या. ज्यांना शक्य असेल ना त्यांनी तर पाणी चांगलं उकळून प्या. कुठलेही जीवजंतू सध्या पाण्यामधून आपल्या पोटात बॅक्टेरिया, व्हायरस काय जायला नकोत. सगळे उकळून नष्ट झाले पाहिजेत. कितीही आरोचं आणि फिल्टरचं पाणी असलं तरी ते काढून, ते उकळून मग ते पाणी प्या. पण हे पाणी रात्री उकळवून ठेवू नका. सकाळी उकळा, दिवसभर प्या. आणि पाणीसुद्धा जेवढी आवश्यक असेल तेवढी तहान लागेल. नाश्ता करायचा आहे, जेवताना घसा कोरडा पडतो, तेवढ्या पुरेसंच पाणी प्या. 1 ते 1.5 लिटर पाणी. याच्यापेक्षा आता सध्या शरीराला पाण्याची गरज नाही. वातावरणामध्ये ह्युमिडिटी खूप आहे. वातावरणातल्या गारव्यामुळे फार घाम येण्याची प्रक्रिया नाही आहे, कमी झालेली आहे कंपॅरेटिव्हली. आणि त्यावेळेला लघवीला लोकांना फार होतं, घाम कमी होतो. अतिरिक्त पाणी शरीरामध्ये सूज आणतं. त्यामुळे फार पाणी पिऊ नका. अतिरिक्त दूध, ताक तर अगदी हटकून या महिन्यामध्ये टाळा. अगदी ज्यांना ताक पिण्याची हुक्की येईल ना त्यांनी ताकाची छान कढी करावी. तूप जिऱ्याची फोडणी द्यावी, जरा थोडीशी साखर घालावी. किंवा ज्यांना तिखट कढी हवी असेल त्यांनी थोडा बारीकसा मिरचीचा तुकडा, कोथिंबीर, आलं, ताकाचा मसाला असतो त्याच्यापैकी काहीतरी असं घालून त्याची कढी करावी. आणि मग ती कढी प्यायला हरकत नाही. पण दही हटकून टाळा. वर्षा ऋतूमध्ये इतकी छोटी साधी काळजी घेतली ना तर अनेक व्याधींपासून आपल्याला सर्दी, पडसं, खोकला, ताप, अंगदुखी याच्यापासून दूर राहता येतं. शक्यतो पावसामध्ये भिजणं टाळा. आणि भिजायला सुद्धा हरकत नाही. पण डोक्यावरती एक अशी प्लास्टिकचं आवरण काहीतरी घाला की डोक्यात तुमच्या पावसाचं पाणी जिरणार नाही. बाकी मग अंगाला पावसामध्ये भिजून शरीराला ऊर्जा दिली तरी चालेल. एकंदर पावसाचं पाणी असं अंगावर घेणं ही अतिशय सुंदर चिकित्सा सुद्धा आहे. ज्या लोकांच्या अंगाची आग होते, बगबग होते, तीव्रता खूप असते उष्णतेची, अशा लोकांसाठी ते पावसाचं पाणी हे औषधासमान आहे.
पण डोक्यामध्ये ते पाणी जिरू नये एवढी मात्र काळजी घ्या. डोक्यामध्ये छान अशी कॅप घालून मग पावसामध्ये भिजायला हरकत नाही. पण पावसात भिजून आल्यानंतर छान आंघोळीच्या पाण्यात गरम गरम पाण्यामध्ये 2-4 चमचे मीठ टाकून मग त्या पाण्याने आंघोळ करा. अंग पुसून टाका आणि अंगाला छान असं काहीतरी वेखंड म्हणा किंवा असं गरमी येईल अंगात असं काहीतरी लावून सर्दीचे त्यातले दुष्परिणाम असतील ते दूर करा. अशी ही वर्षा ऋतूमध्ये घेण्याची जी काळजी आहे ती आपण घेतली तर अनेक प्रकारच्या वर्षा ऋतूमध्ये होणाऱ्या वात कफजन्य विकारांपासून आपण दूर राहू शकतो. आणि त्यातूनच जर समजा अनेक कारणं आपण त्यातली दूर करू शकलो नाही आणि त्यातल्या काही व्याधींचा जर समजा प्रादुर्भाव झालाच तर वैद्यांच्या मार्गदर्शनाने आहार विहार कसा असावा, तेव्हा येणारा ताप किंवा अंगदुखी, सांधेदुखी, चिकनगुनिया किंवा या प्रकारचे विकार यामध्ये वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. सुरुवातीला माणसं काय करतात, चिकनगुनिया झाला, डेंग्यू झाला, ते प्लेटलेट काउंट खूप कमी झाले, डेंग्यूमुळे ताप खूप भरलाय, अशा स्थितीमध्ये ॲलोपॅथीची चिकित्सा चालू असते. पेन किलर्स आणि असं काय काय चालू असतं, तापाची औषधं. आणि हे सगळे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ना ते किमान आठवडाभर तर नक्कीच त्रास देतात. आणि अगदी कितीही म्हटलं इन्स्टंट रिलीफ, फास्ट रिलीफ, तरी त्या व्याधीचा कोर्सच 7 दिवसांचा आहे. तेवढ्या 7 दिवसामध्ये शरीराला सांभाळून ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यातनं अनेक प्रकारचे व्याधींचे जे दुष्परिणाम म्हणून शरीराला भोगायला लागतात त्यामध्ये मात्र वैद्यांचा सल्ला घेऊन दुखणारे सांधे, कंबर, सुजलेले सांधे, जखडलेली कंबर या प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती घेण्यासाठी छान बस्ती चिकित्सा या ऋतूंमध्ये करून घ्या. बस्ती छान अंगाला पहिल्यांदा तेल लावावं, अभ्यंग करावं, छान स्वेद घ्यावा, अंगातनं जरा घाम येऊ द्यावा, सगळं शरीर रिलॅक्स होतं आणि नंतर एनिमा घ्यायचा वैद्यांच्या सल्ल्याने अर्थात. पण असा निरोह बस्ती श्रावणे कार्तिके चैत्रे मासे साधारणे क्रमात ग्रीष्म वर्षा हिमचितान वायवादीन आशु निर्हरेत. असं आशु लगेच त्या वातप्रकोपाचं नियंत्रण करणं शक्य असतं. बस्तीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रुग्ण आपल्या इथे असे हे येत असतात आणि बस्ती घेऊन विविध प्रकारच्या व्याधींपासून मुख्यतः वात कफ प्रधान अशा व्याधींपासून मुक्त होत असतात. तर ह्या वर्षा ऋतूमध्ये आपली काळजी घ्या. धन्यवाद.